चला फ्रेंड्स, तर आपण निघालो आहे जोगेश्वरीला. जे तू ऐकलंस. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर ऍक्च्युली मी काल म्हटलेलं आम्ही उद्या सांगतो, उद्याच्या ब्लॉग मध्ये काय सीन आहे ते पूजाने पण सांगितलंच आहे. हे त्याच कंटिन्यू मी तुम्हाला आता ना आम्ही जस्ट गाडी सोसायटी मधून काढली आहे. आम्ही आता निघालो जोगेश्वरीला. ठीक आहे, तुम्हाला काय मॅटर आहे ते थोड्या वेळात समजेलच. थँक्यू. मी तुला ब्लँकेट दिलंय बुकू. पण आपल्याला पोहोचायचंय जोगेश्वरी. काय काम आहे, कशासाठी चाललोय ते थोड्या वेळात आता पूजा सांगताना दिसेलच. त्या क्लिप मध्ये ज्या दिवशी ती गोष्ट, त्या दिवशी ती सॅड ट्रॅजेडी घडली, ती सॅड न्यूज आली आपल्याला त्या दिवशीच, तोपर्यंत बघू आपण कुठपर्यंत पोहोचतोय. ओके पूजा. येस. हे मागे गेलेली सीट पुढे नाही होत. काय ही मागे गेलेली सीट पुढे नाही होत होते? कसं काय म्हणजे काय रे? तुझे कशी स्ट्रेट राहिले तशी माझी नाही राहिली, पण जाऊ दे. अरे त्याच्यासाठी ते साईडचं हे आहे ना, ते असं कर, मग ती सीट स्वतःहून अशी पुढे येते जर तू जोर नाही दिला. काय विचारते? बाकी मी नाही कधी पोरींकडे बघताना दिसत, पूजा मला दिसते पोरींकडे बघताना. मला बघायला आवडते काय हे मला समजत नाही. कॉस्ट्युम काय घातलंय, Costume काय घातलंय, केलंय, कशी ड्रेस. आता एवढं काय होतं, तिने ते हे घातलेलं नाईट ड्रेस पिंक का कोणता मर्जी एवढं काय नाईट ड्रेस घालून पण मेकअप करून चालले. मी तेच बघत होते. मी तर नाही बघितलं. आणि तू का मग तू बघितलंस तर तुला कसं माहिती? असं ते ब्लरी विजन मध्ये दिसतास ना. ब्लरी विजन मध्ये हो, म्हणजे आपण बघत नाही पण आपल्याला समजतं. आणि चला तर फ्रेंड्स, आपण एक काम करू, आम्ही आता बघू कुठपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत तुम्ही बघा की ऍक्च्युली आपल्याला जी सॅड न्यूज आली ती काय पूजा सांगताना दिसेल. त्या दिवशी आपण समजलं आपल्याला ती न्यूज आणि आपण निघालो होतो जोगेश्वर. आणि आज कशासाठी चाललोय ते झाल्यानंतर पूजा मग सांगेल. ओके, कशावरती बसली का बस ना पुढे. तिथे बेटा सगळीकडे केस पडले, तू कुठं उभा राहणार? जा, बॅग इथं राहू दे, जा तू बस तिकडे. जा तिथे बसते बघ, त्या सोफ्यावरती बस. तिथे त्या दीदी बसली आहे ना बेटा, तिथे त्या सोफ्यावरती जाऊन बस जा तिकडे. तर फ्रेंड्स, मी बुकूला माझ्यासोबत डायरेक्ट सलून मध्ये घेऊन आलो. तू बघू मी दाढी कशी कापतोय, मग तो घरी कापशील ना माझी दाढी करशील ना माझी. थोडस एमर्जन्सी मध्ये बाहेर जावं लागतं फ्रेंड्स, मुंबई साईडला. जमलं तर ते सांगेल, डिपेंड्स ऑन पूजा. स्कूल मधून डायरेक्ट घेऊन आलो मी असे सोड. हॅलो, हाय बब्बू. बसलेली मी तुला चॅनल वरती बघते. मम्मीला सांग बघते. नको बोलू, मम्मीला सांग. बाय. तू दाढी कमी करतो ना, चेहरा एवढूसा वाटतो तुझा. गप्प जायचं होतं, ड्रिंक थोडस करून यायचं होतं. 5:30 वाजले आणि आज पण लेट झालं. थोडंफार ट्रॅफिक वगैरे भेटलंय आणि एका ठिकाणी पोहोचणं खूप 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 मस्ट इम्पॉर्टंट होतं आणि खूप इम्पॉर्टंट आहे ती गोष्ट. आणि खूप सॅड न्यूज आहे आणि अशी गोष्ट आहे की त्या ठिकाणी मी पण नाही जाऊ शकत. आता माझ्या प्रेझेंटसाठी मी हर्षला पाठवते. सो आणि ती खूप जीवाभावाची व्यक्ती होती माझ्या सॅड न्यूज अशी आहे की माझ्या आत्याचे मिस्टर माझे काका, त्यांची डेथ झाली. खूप खूप वाईट वाटलं ते ऐकून. जसं समजलं तसं आम्ही पण निघालो. आणि दुसरी गोष्ट, मला काल कळालं होतं की ते हॉस्पिटलमध्ये आहेत, असं अशीच आहे. सो मी असा विचार केला होता की आज जाईन हॉस्पिटलमध्ये बघायला, असं सगळं मी विचार वगैरे केला होता. आणि सगळं आवरून निघेपर्यंत भाग्य स्कूलमध्ये वगैरे गेल्यानंतर कळलं की अरे अशीच न्यूज आले. मला त्या मुवमेंटला तर काही कळलं नाही आणि आता पण मला काही सुचत नाही, बिकॉज पोटात गोळा असं सगळं काही होत आहे. कंटिन्युअसली फॉलोअप घेते मी, काय चालू आहे काय नाही. आणि माझ्या फॅमिलीकडून आहे ही सगळी गोष्ट. तर
आता बघू आता तर मी पोहोचले, आम्ही पोहोचले गोरेगावला 5-10 मिनिटामध्ये पोहोचू तिथे. आणि हर्ष जाणार आहे तिथे, मी माझ्याकडे थांबेन थोड्या वेळसाठी बिकॉज माझा पिरियड चालू आहे आणि फर्स्ट डे आहे, सो त्यासाठी मी तिथे नाही जाऊ शकत. आज आम्हाला एवढ्या स्पीडने यायचं होतं ना, आणि त्यात नेमकं निघालो आम्ही फटाफट, पण नेमकं जिथून आम्ही लवकर निघतो तिथे आज आम्हाला लेट झालं विरार फाट्याला आणि फाटक क्रॉस करायला. कारण का तिथेच इतकं फाटकतच आज एवढ्या 3 ट्रेन कंटिन्युअसली होत्या की यायला. अब इथून काय खालून घ्या, तेच 3 ट्रेन कंटिन्युअसली जात आहेत, त्याच्यामुळेच लेट झाले. तरी त्याच्यानंतर हायवे वरती पण आज बऱ्यापैकी ट्रॅफिक, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे वसई पकडा, वसई पर्यंत होतच होत्या आणि गाड्या एवढ्या दिसत होत्या ना. नंतर थोडस मोकळं भेटले, पटापट हर्षने काढले. ऑरेंज येतो फक्त, चल नाही जाऊ शकत. चल. इथल्या इथे जायचं फ्रेंड समोरच्या बिल्डिंग मध्ये, बट इथं असं ट्रॅफिक लागले ना. कोण मला का तुझे काकाच आहेत ते? जा तू, बाबू दादा थांबलाय तिथे बाहेर तुला घ्यायला. लक्ष बाय चल तू रात्री घरी ये ना, घराच्या तिकडून बाहेरच ये ना. चल हो इकडे जायचंय, बट गोल फिरून जायचंय. आऊ कोकीला पाठवा, आम्ही खाली येतो गाडी भरलं, मग तिथून पेट्रोल भरतो आणि मग येतो. अरे काय यार, घेऊन चल, काय बोलू तुला. ओके, जाता आपण पेट्रोल भरून निघतो फ्रेंड्स. आणि ते पण XP95 चंच पेट्रोल भरलंय पुन्हा. आणि आता सध्या तेच कंटिन्यू, बिकॉज मला त्यांनी परफॉर्मन्स पण चांगला भेटतो. का पकड पूजा, गाडी थोडीशी साईडला पार्क करून फ्रेंड्स पण पूजन मायाच्या इथून घेतो ना. काय आणलंय? ती चटणी आणि ऑनियन उत्तप्पा त्यांनी खाऊन घेतो, बिकॉज दुपारी पण आपण असंच निघालेलो ना. आता बुग्गूला बरोबर खाल्ला नाही तिने तिचं. आता मी खातो आणि मग आपण निघू. खरी का थांबायचं कुठे, काय काम आहे? नाही काय नाही, उद्या स्कूलला जायचं मॅडम ना. हे आवाज कमी कर बाब्या. अरे बापरे, हा ट्रक चढाना झाला. आता गाडी तिथं उभा केली फ्रेंड्स, आणि बिकॉज टनलच्या इथून आहे ना, पाठून काहीतरी ठक करून आवाज आला, दगड बिगड लागणार का. तर म्हटलं आता भूक पण लागली तर वडापाव पण घेऊन जाऊ. वडापाव घ्यायला थांबून गरम आणि एकदम सॉफ्ट आणि असं क्रंची टाईप वडापाव भेटतं. पूजासाठी पण एक पार्सल घेते आणि पूजासाठी चायनीज भाजी पण पार्सल घेऊन चाललं. चटणी मिरची अलग बांधून देऊ ना. भाजी पण आता थँक्यू. शेजवान पण दे. ओके चला. बरं आहे, मस्त गरम वडापाव भेटला आणि एकदम सॉफ्ट, ते बोलतात ना सॉफ्ट टाईप, क्रंची आणि सॉफ्ट तसा. काय आहे मस्त तिथं आजच्या आजोबामध्ये काका काकी उभे आहेत. त्यांनी छान असं गरम वडापाव, आणि तुझ्यासाठी मी चायनीज भाजी घेतलाय. 2 वडापाव आहेत आणि एक चायनीज भाजी प्लेट आहे. त्यांनी शेजवान पण दिला. तू खाते बुकू? मागे बस. तिकडे खूप कसं घेऊ भाजीवर भाजी? ते ठेव. आई घे बेटा प्लीज, आतमध्ये अजिबात पाडू नको. हा टेस्टी आहे. चला निघू पटपट आता जोगेश्वरीला. बाबा पूजा आले मी पटकन. जोपर्यंत पूजा फ्रेंड्स इथं जाऊन येते घरी, का पार्क करायला जागा भेटली नाही म्हणून पुढे चाललोय. खूप दिवसांपासून अत्तर घ्यायचंच होतं, तर जाता आता मला एक शॉप दिसलं, बघू इथे भेटतंय का. मला वाटतं त्यांना माहिती असेल, पण त्यांना दाना अत्तरच कोणतं आहे ते माहित नाही. दाना मी ते अत्तर जे पहिला वापरायचो, बट ते ठराविक दुकानांमध्ये भेटतं, पण त्यांच्याकडे नाहीये. इनफॅक्ट त्यांना माहितच नाहीये. ते असे रिॲक्ट करतात ते दाना म्हणजे काय. अंधेरी स्टेशनला एक ठराविक शॉप आहे, त्यांच्याकडून मी पहिल्यापासून घेत आलो 2016-17 पासून. आता जर ते चाचा असतील तर मग त्यांच्याकडे भेटण्याची शक्यता आहे, पण बघावं लागेल. त्यांचं आता दुकान चालू तर आहे, मी तर 10
10:30 वाजता पहिल्याहून घेतलंय. एवढंच की आता गाडी कुठे पार्क करू हा प्रश्न आहे. गाडी इथेच पार्क केली आहे साईडला, पटकन जाऊ घाई मध्ये, बिकॉज इथे ना चान्सेस आहे ते फोटो विटो नाही तर काहीतरी ट्रॅफिक बिफिकचा सीन होता. दुकान इकडे होतं पण ते तोडण्यात आलंय बरोबर स्टेशन रोडलाच. मग आता प्रॉब्लेम होईल तर भेटायला, आता नाही भेटणार काय, यांचं कुठे दुसरीकडे शिफ्ट झालंय बघावं लागेल. तिकडे का कन्फर्म करू. हो गया. त्यासोबत पूजा पण फोन करते सारख्या सारखा. हा पूजा, टेम्पल क्या टेम्पल. थँक्यू सो मच. व्हाईट टाकोस्ट. थँक्यू सो मच. मस्त वाटलं. मला जे पाहिजे होतं ते अत्तर पण मला भेटले आणि दुसरं त्यांनी एक एक्स्ट्रा अजून आपल्याला ह्याच्यामध्ये दिला, असं टेस्टर साठी जाऊन टाकलं व्हाईट टाकोस्ट. ते पण ट्राय करू, बट दाना वॉज माय फेवरेट यार. ते भेटलं नसतं आणि प्रॉपर शॉप मधून घेतलं असं पण नाही की असं साईड वाईड वरून, बिकॉज साईडला जे भेटतात ते थोडेसे फेड होऊन जातात, नाही त्यामध्ये ऑइल वगैरे जास्त मिक्स असतात. बट दिस वन इज परफेक्ट. त्याला पूजा फोन करते, पूजा मला बोलवते घरी. आता मला थोडंसं ऑकवर्ड तर वाटत होता, बट विल हॅव टू गो. आता इकडे सीन नको पार्किंगचा, कार पार्क केली आणि त्याच्या पुढेच ऍक्च्युली ट्रॅफिक पोलीसची गाडी पण होती. दोघंही तिकडेच उतरणार आहे. बाय बाय. काय बघूया. बाय. या घरी दोघं पण. चल बाय. हा तेल घेतलं ना त्याने, त्याला फरक जाणवला एका महिन्यातच. मी त्याचा नंबर घेतलाय, तू वापरते पांढरे केस. त्याने बघ आता ट्रिम केला नाही आणि आता केसाची ग्रोथ. हा हा जा बाय, आता नीट जा. चल बाय 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 बाय. अरे ना मी येतोय घरी. काय बघते. गरम होतंय ना रे. जास्तच होतंय. ही काय बांधली आहे बाबू दादा बिल्डिंग. कुठली ही अष्टविनायक दिसतात ना लाईट, ही वाली. हा मस्त बांधली आहे. आपलं तेच ठराविक पेट्रोल पंप जिथे आपल्याला 95 भेटतंय, XP 95. तर आता परत शिवून करत चाललंय. आणि फ्रेंड्स, हा होता फर्स्ट टाइम जिथे मी पूजाच्या फॅमिली सोबत त्यांच्या साईडला त्यांच्या घरी जाऊन थोडासा टाइम स्पेंड केला. आणि फेल्ट वेलकम आणि खूप बरं वाटलं बोलून, थोडंसं ऐकून. त्यांच्या बॉसी हसी मजाक चालू होता. पूजानी पण खूप टाइमानंतर त्याच्या काकाच्या घरी आली. दो द रिझन वॉज डिफरंट, बट स्पेंडिंग टाइम टुगेदर फेल्ट बेटर. अच्छा पूजा, कसं वाटलं किती टाइम नंतर फॅमिली सोबत? खूप टाइम नंतर भेटले, खूप टाइम नंतर. आय थिंक 6 वर्षानंतर भेटली असेल आत्याला वगैरे. आणि ही वेळ ऍक्च्युली खरंच खूप चुकीची होती, पण म्हणजे सॅड 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 टाइम आहे सध्या. हा मग मी त्या दिवशी पण त्याच गोष्टीसाठी आले होते, पण काही रिझनमुळे मला आज जाता नव्हतं आलेलं. मी विचार केला होता की नंतर येईल आणि भेटून जाईल. मग आज तसं पण आजचा दिवस पण चांगला नसतो, पण आज पुढचे काही आपले प्लॅन पण असतात, कामं पण असतात, सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे मग म्हटलं चल जाऊ दे, आज वेळ आहे तर मग आज जाऊन येते. आणि सगळे आणि आले होते तर किती सारी सर्विस माझी फॅमिली वगैरे होती आणि ह्याला पण मी भेटवलं. बघितलं ना, एवढ्या तर केवढी फॅमिली भेटली, सगळेजण एकत्र येते, केवढी मोठी फॅमिली आहे ऍक्च्युली. आणि खूप छान वाटलं मला तरी बोलून म्हटलं ना. भाव्या पण स्टार्टिंगला थोडीशी मिक्स नव्हती व नंतर जी मिक्स झाली तिला नंतर येत पण नव्हती ती. पण ठीक आहे, चल जाऊ दे. चला आता जाऊ आपण घरी. छान वाटलं. जो होतं ना की जाईन 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 जाईन, त्यात जाऊन भेटली. सगळं थोडस मनावरचं जे असं ओझ असणार ते थोडस रिकामी झाल्यासारखं वाटतंय. तेव्हाच ती खूप पूजा रडत होती घरी ऍक्च्युअली, बिकॉज तिला थोडंसं लेट समजलं. तिचं म्हणणं एवढंच होतं पूजाचं की जरा अजून थोडं लवकर कळलं असतं तर की थोडा अगोदर जाऊन, कारण त्याच्या आतलं एक दिवस अगोदरच आपण येऊन गेलो होतो बँड्राला येऊन गेलो होतो. सो मी म्हटलं जर मला अगोदर कळलं असतं तर मग आम्ही जाऊन वगैरे पण आलो, भेटून आली असती काकाच. हा आम्ही त्यांना बाबा बोलायचो, त्याला आई बोलतो, आई बाबा. आणि त्या दिवशी मी गेलेलो
बरेचसे क्रिमेशन जे रिच्युअल्स असतात ते सगळं हे करायला मी होतो तिथे प्रेझेंट होतो. आणि पूजा साईड फॅमिली तर ऑफकोर्स होतेच आहे. म्हणजे बाबू दादा, स्वाती ताई हे तर तरी काय सिग्नल चुकला की नाही इकडचा, आम्हाला लेफ्टला जायचंय, जा निघ. सॉरी राईटला जायचं. बाबू दादा फॅमिली अँड ऑल, स्वाती ताई तर हमेशा आहेतच कॉन्टॅक्ट मध्ये. बट आता हे मोठे सर्वात मोठे लोक, सर्वात मोठ्या एज वाईज सर्वात मोठे अजून पण खूप आहेत. बापरे, म्हणजे खूप मोठी फॅमिली आहे. अजून तुला खूप माहितीच नाहीये जेवढं. त्या दिवशी गेला असेल तर बघितलं नसेल याने. ठीक आहे, बट आता भेटू हळूहळू कधी वेळ. जे मेन इम्पॉर्टंट माणसं त्यांना कधी भेटतो होणार आहे भेटू बघू जेव्हा तेव्हा. आता भेटू, खूप छान भेटलं. तसं पण खरं बोल, स्वातीताई खूप टाइम आम्हाला इन्सिस्ट केलं, त्यांनी समजावलं बोलले पण की वी शुड ट्राय टू टॉक. बट ते हेच काय बोलतात, हिंमत नाही होत. नाही, हिंमतीचा प्रश्न नाही. ऍक्च्युली कसं झालंय माहितीये का, आता लग्नाला आमच्या 6 वर्ष झाले असतील. त्यानंतर जी स्टेप मी उचलली ती ऑब्व्हियसली चुकीची होती. माझ्या मम्मी पप्पांसाठी ती खूप चुकीची होती. खूप फोनचा आवाज कमी कर बेटे. त्या प्लीज फोनचा आवाज कमी कर. लोक खूप हर्ट झाले आणि बघू त्या गोष्टीमुळे ते दोघं खूप हर्ट झाले. आणि मला नाही असं वाटत की त्या हर्टचं माझ्याकडे काय एक्सप्लेनेशन असेल किंवा त्यांची ती जखम मी भरून काढू शकेन किंवा काही गोष्टी असेल त्या. बट ठीक आहे, जे झालं मी चुकले. मी त्यांच्यासाठी गोष्टीची माफी सुद्धा मागितली, बट आता ती नाहीये. मला इतक्यात तरी माफी भेटताना तो मी असा विचार केला, ते त्यांच्या लाईफ मध्ये हॅपी आहे, मी माझ्या लाईफ मध्ये हॅपी आहे. आम्ही दोघंही म्हणजे बोथ फॅमिली आम्ही खूप मूव ऑन चालू आहे. जेव्हा त्या बाबतीत अनहॅपी आहोत की त्यांचं मन दुखावलं गेलं. सो मग असं वाटतं की आता ठीक आहे, चल झालंय ते झालंय. आता पुढे आता लाईफ तर आपली आहे की ती आपण थांबू नाही शकत, ती आपल्याला मूव ऑन करावी लागणार. सो मी तेच करते, माझी लाईफ मूव ऑन करते, त्यांनी त्यांची लाईफ मूव ऑन करते. बिकॉज माझ्यामुळे असं वाटतं की अजून त्यांना कोणती गोष्ट हर्ट नको व्हायला. सो म्हणून मी जास्त त्रास नाही घेत त्या गोष्टीचा. ठीक आहे, सोडून देते आणि आपली पुढे लाईफ चालू ठेवते. होप सेवा जेव्हा कधी स्वामींच्या कृपेने जेव्हा कधी सगळं सुरळीत होईल तुम्हाला कळेलच. पण आता सध्यासाठी जे आहे त्याच्यामध्ये खूप हॅपी. चांगला माणूस भेटलाय, बस झालं. आता माणूस झालं, पहिला मुलगा होतो, आता 22 एज झाली. मग माणूसच बोलणार ना. आता माणूस बोलू शकतो, मुलगाच ठीक होता. आता तू पूजा पण बाई झाली. मी माणूस येतो, पूजा पण बाई आहे. एका मुलीची आई आणि एका मुलीची बाप असतो तर एका मुलीची बाप. गाडी थांब. काय पूजा, मला खूप दिवसापासून खायची होती. थांब एक सेकंड थांब. खूप दिवसानंतर मी खाणार. थांब एक सेकंड, मला रील काढू दे त्याची. काय काढू बोल. या आईस्क्रीम सारखं दुसरं आईस्क्रीम कुठेच नाही. तिथून दादांकडून आपण मस्त कुल्फी खाऊन आलोय. इथं माझी दुसरी आहे, एक कांडी संपली आहे. एवढंच की अगोदर थोडी खारट असायची ना, थोडं मीठ लागायचं. आता मीठ नाही लागत आहे, पण आईस्क्रीम पण अरे पहिला ती मलाई पण लागायची रे, रब्बर मधून नाही का. जर चव चेंज झाली ही 20 वालीच आहे ना. अरे मध्ये थोडं ते दुधाचं फाटलेलं लागायचं ना. आता नाही लागत. चल ना. काय बघा काका, काय नाही, आता इथं जोगेश्वरीला चाललेलो होते, पूजाच्या घरी बोललो ना तुला. अच्छा. काका एक्सपायर झालेले ना, तर त्याच्यासाठी पूजा आता हाक मारायला आली होती. मग आता मी पण होतो, मी पण घरी गेलो. उलट खूप व्यवस्थित एकदम वेलकम, म्हणजे बोलणं चालणं सगळं. पूजाच्या आत्याशी बोलणं वगैरे झालं, सगळ्यांशी बोलणं झालं, काकांशी सगळं. मग आता निघालोय घरी. नाही, आता घरी निघतो. उद्या काम आहे व्हिडिओचा. आज मला काही सबमिट करायचं होतं, पण आज बाहेर आलेलो मला नाही करता आलं. आता कांदिवली क्रॉस करतोय. पोचू आता. एक तासात तरी पोचू. काय नाही पोचू.
हा 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 घरी पोहोचलो फ्रेंड्स, मस्तपैकी 1:15 वाजला. ठीक आहे, ट्रॅफिक होता पुढे पुढे. इतका वेळ दिलात या ब्लॉग साठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सर्वजण नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय.